दिव्यांग बांधवांकरिता अजून एक आनंदाची बातमी समोर निघून आलेली आहे मित्रांनो. तर हो मित्र हो, महाराष्ट्र राज्यातील तमाम दिव्यांग बांधव, दिव्यांग भगिनी, या दिव्यांग बांधवांचं मार्च, एप्रिल आणि मे या तीन तीन महिन्याचं जे अनुदान आहे ते रखडलेलं आहे, थकीत आहे मित्रांनो. काही लाभार्थ्यांना, काही पात्र जे लाभार्थी आहेत त्यांना अनुदान 2 दिवस अगोदर वितरण सुरू झालेलं होतं, त्यांना मिळालेलं सुद्धा होता. आणि या संदर्भात सातत्याने आपण पाठपुरावा करत आहे, सातत्याने अपडेट घेत आहे, माहिती घेत आहे. आणि ज्यांचे आले नाही त्यांच्याकरिता काय करता येईल, काय कारण आहेत, काय काय असू शकते, काय करावं लागेल, काय केल्यानं होईल, किंवा आता ज्या वेळेस शेवटी आज हात टेकले दुपारपर्यंत, तेव्हा स्पष्ट सर्व लाभार्थ्यांना मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं होतं की तुम्हाला आता कुठंच काहीच करायची गरज नाही सध्या, फक्त आणि फक्त वाट पहा. आणि हे सांगितल्याच्या नंतर आज दुपारीच परत एकदा सूत्र हल्लेले, आपण बोललो म्हणून नाही हल्ली, परंतु तिकडे हलू लागली किंवा आपल्याला जी कल्पना होती त्यानुसार मी तुम्हाला तशी अपडेट दिलेली होती मित्रांनो. त्यानुसारच आता आपलं जे एस पोर्टल आहे मित्रांनो, तिच्यावर एक मेसेज आलेला आहे आणि त्या मेसेजनुसार उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत हे पोर्टल वितरणाकरिता बंद राहणार आहे. आणि कोणाच्या वितरणाकरिता बंद राहणार आहे मित्रांनो, तर फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांकरिता त्यामध्ये त्या मेसेजमध्ये उल्लेख केलेला आहे मित्रांनो. आणि ही एक दुसरी वेळ आहे यावेळेस की ज्यामध्ये फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांचा उल्लेख झालेला आहे मित्रांनो. या अगोदर तसा दिव्यांग बांधवांचा उल्लेख होत नव्हता, परंतु यावेळेस काय का होणं, पण तो दिव्यांग बांधवांचा उल्लेख झालेला आहे मित्रांनो. आता तुम्हाला 100% नक्कीच उद्या सकाळपासून तुमच्या हक्काचं जे अनुदान आहे तुमच्या खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात होऊन जाणार आहे मित्रांनो. मी तुम्हाला वेळोवेळी सांगत आहे, निश्चिंत राहा, निश्चिंत राहा. वितरणामध्ये काही अडचणी आहेत, त्रुटी आहेत, ऑनलाईनच्या असो, ऑफिशियल असो, किंवा यादीच्या असो, तहसील पातळीवरच्या असो, जी वितरण प्रक्रिया बदललेली होती, पोर्टल वगैरे चेंज झालेले होते आणि परत या सामाजिक न्याय विशेष विभागाच्या वतीनं त्यांच्या सहकार्याने त्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळे आणि दिव्यांग कल्याण मंत्रालय या दोन्हीच्या मध्यस्थीने हा मार्ग काढून दिव्यांग बांधवांचं अनुदान देण्यात येणार होतं. त्याकरिताची आजची शेवटचा दिवस आहे, शेवटची ही प्रक्रिया असणार आहे. आणि उद्या सकाळी 9 वाजेच्या नंतर तुमच्या हक्काचं अनुदान तुमच्या आधार संलग्न खात्यावर दिव्यांग बांधवांच्या आणि भगिनींच्या जमा होण्याकरिता सुरुवात होऊन जाणार आहे दिव्यांग मित्रांनो. याकरिताचा हा मेसेज आहे मित्रांनो. आणि मेसेजमध्ये कुठे ना कुठे आता जास्त फरक बदल वेळ होईल असं काही वाटत नाही, कारण की आता संध्याकाळपासून उद्या सकाळपर्यंतची वेळ त्यांनी घेतलेली आहे, तातडीनं काम सुरू आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी मित्रांनो, जी कुणाला राजकारण वाटत असेल शकेल, साहजिक आहे, परंतु कुणीही असो, शेतकऱ्याकरिता धावो, दिव्यांग बांधवांकरिता धावो, माता भगिनींकरिता धावो, नागरिकांकरिता धावो, किंवा कोणाकरिताही काम करो, नक्कीच त्याचं वखाण झालं पाहिजे, त्याचं नाव घेतल्याच गेलं पाहिजे मित्रांनो. तर तो विषय आहे, कारण की हे दिव्यांग बांधवांकरिता धावणारा एकच मसिया, तो म्हणजे खऱ्या अर्थाने बच्चू भाऊ कडू. हेच ज्या दिवशी त्यांनी प्रवेश केला होता त्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्या सोबत टेम्पररी कार्ड धारकांकरिता बोलले, तिकून सकारात्मक उत्तर सुद्धा मिळालेलं आहे, 2-4 दिवसामध्ये कळेल सुद्धा. आणि एवढं कोणता तरी माणूस, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ता, राजकीय कार्यकर्ता सत्तेमध्ये जात असताना किंवा सत्तेमध्ये गेल्याच्या नंतर, शपथविधी झाल्याच्या नंतर सुद्धा आंदोलनाची भाषा करतो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा देशामध्ये, खरोखर अक्षरशः आजच्या युगामध्ये जवळपास म्हणजे 2000च्या नंतर खरोखरच बच्चू भाऊ कडू हेच असू शकतात, दुसऱ्याला हे शक्य नाहीये. जाताना सुद्धा त्यांनी त्यांच्या मनातली खंत व्यक्त केलेली होती. कदाचित मागच्या वेळेस शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान, दिव्यांग बांधवांच्या मागण्याच्या आंदोलनाच्या दरम्यान शेतकरी वर्ग खूप मोठ्या संख्येने जर असता तर कदाचित भूतन भविष्यातील वेगळे निर्णय झाले असते. महाराष्ट्र राज्याने एक वेगळं चित्र पाहायला असतं. बच्चू भाऊ कडूला कदाचित अजूनही वरच्या उच्च स्थानावर पाहायला असतं. पूर्ण राजकारण बच्चू भाऊ कडू यांनी ढवळून काढलं असतं. काही नवीन जे युवा वर्ग आहे यांना एक चांगली संधी मिळाली असती. खूप काही चांगलं झालं असतं राजकारणामध्ये. राजकारण धुतल्या गेलं असतं, समाजकारण त्यामध्ये प्रमाण वाढलं असतं. पण असो, हरकत नाही. एकटा माणूस करणार तरी कुठपर्यंत. त्यांनी जो निर्णय घेतला सर्व बाजूने पाहून, निदान बच्चू भाऊ कडूंनी ज्या ठिकाणी प्रवेश घेतला त्यामुळे आता कुठे ना कुठे वैयक्तिक मी बोलत असताना माझ्या नजरेमध्ये तरी सुद्धा खरोखर एकनाथ शिंदे साहेबांच्या करिता एक वेगळी रिस्पेक्ट तयार झालेली आहे. कारण की बच्चू भाऊ कडूच्या तिकडे जाण्यानं खरोखरच तो पक्ष धुतल्या गेलाय की काय, तो पक्ष खरोखर चांगला आहे की काय, त्या पक्षाकरिता ज्याच्या नजरेमध्ये मान, विश्वासार्हता नव्हती ती आता कुठे ना कुठे वाढत आहे, वाढलेली आहे. बच्चू कडू भाऊ साहेबांच्या तिकडे जाण्याने एवढं खूप काही फरक पडलेला आहे खरोखर. कारण की बच्चू कडू साहेब त्या दिवशी गेले तर त्या दिवशी वितरण रखडलेलं असताना सुद्धा ताबडतोब तातडीने वितरण सुरू झालं. आता शपथविधी झाला तर ताबडतोब दिव्यांग बांधवांकरिता खूप स्पीडने जी संत गती होती त्या गतीचा वेग वाढलेला आहे आणि ताकदीने दिव्यांग बांधवांचं अनुदान वगैरे देण्याकरिता सुरुवात झालेली आहे. 2-3 दिवसामध्ये ताबडतोब आता टेम्पररी जे लाभार्थी आहेत त्यांचा प्रश्न मार्गी लागण्याची
कुठे ना कुठे आशा पल्लवित झालेली आहे टेम्पररी वाल्यांकरिता. सोबतच ज्यांच्याकडे UDID कार्ड नाही ती अट सुद्धा शिथिल होऊ शकते. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत मित्रांनो लाभार्थ्यांकरिता, ज्या चांगल्या गोष्टी या 2-4 दिवसामध्ये समोर निघून येतील मित्रांनो. आणि याचं श्रेय खरोखर नक्की 100% बच्चूभाऊ कडू यांनाच जाते मित्रांनो. आणि बच्चूभाऊ कडूवरचा जो विश्वास आहे तो दिव्यांग बांधवांच्या आणि भगिनीच्या वतीने 1% सुद्धा कमी झालेला नाहीये. 1% सुद्धा नाही. ताकदीने ते त्यांच्या पाठीमागे उभे आहेत. ज्या ताकदीने शेतकरी बांधव उभे राहायला हवे होते त्या ताकदीने ते बांधव आहेत. याच्यापेक्षा जास्त बोलणं योग्य नाही, बरोबर नाही. राजकारणाच्या पातळीवर जे काय असेल नसेल ते असो, परंतु दिव्यांग बांधवांकरिता ही एक गोड बातमी, दिलासादायक महत्वपूर्ण अपडेट होती. मला वाटली तुमच्यापर्यंत शेअर करावी, त्याकरिता मी तातडीने माझा प्रयत्न केला, हा व्हिडिओ बनवला आणि तुमच्यापर्यंत ही गोड बातमी शेअर करताय मित्रांनो. तर मित्र, आशा करतो नेहमीप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून जी एक आनंददायक दिलासादायक बातमी दिली ती नक्कीच तुमच्याकरिता उपयोगी ठरेल, लाख मोलाची ठरेल, कामाची ठरेल मित्रांनो. ही बातमी आपल्या महाराष्ट्र राज्यातील पेंडिंग असलेल्या दिव्यांग बांधवांना, दिव्यांग भगिनींना पोहोचवण्याकरिता हा व्हिडिओ नक्की त्यांच्यापर्यंत सर्वदूर शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना आधार, दिलासा, धीर मिळेल आणि ते तुम्ही व्हिडिओ शेअर केल्याच्या नंतर नक्कीच तुमचा सुद्धा आभार मानतील मित्रांनो. तर मित्र हो, या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून अजून तुमच्या आमच्या उपयोगी नवीन उपयोगी माहितीसह. आणि दरवेळेस प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेहमी सांगतो शेवट अखेर की भेटूया अजून एका गोड बातमीसह. त्या गोड बातमीसह भेटूया मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.